रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमठे धरण पाणी समस्येबाबत कायम चर्चेत आहे. या धरणातून पाणी पुरवठा आणि नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धरण उशाला आणि कोरडं घशाला अशी परिस्थिती दिसून येतेय. 1978 मध्ये सुरू झालेल्या या धरणाला 48 वर्ष पूर्ण झाली असून आजतागायत एकदाही धरणाचा गाळ काढण्यात आलेला नाही. यामुळे धरणाची 87 दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता घटली आहे. गाळ साचल्यामुळे उन्हाळ्यात पाणीसाठा पुरेसा टिकत नाही, ज्याचा थेट फटका परिसरातील गावांना बसत आहे. उमठे धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे 60,000हून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा होतो, जिथे आता पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. धरणावर अवलंबून असलेले सभोवतालचे 47 गावे, 33 आदिवासी वाड्यातील स्थानिक नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई, आजारपण वाढीस लागले. रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी या पाणी प्रश्नावरून प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. धरण असूनही योग्य नियोजनाअभावी पाणी प्रश्न सुटत नसल्याचा आरोप केला जात आहे. डॉक्टर सचिन राऊळ यांनी उमठे धरण संघर्ष समितीचे पदाधिकारी ॲडव्होकेट राकेश पाटील व ग्रामस्थांसह उमठे धरणावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि प्रभावी उपाययोजनाबाबत सकारात्मक पुढाकार दर्शविला. उमठे धरणाचा गाळ काढण्यासाठी व पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉक्टर सचिन राऊळ यांची उमठे धरणावरून दिली आहे. नागरिकांना शुद्ध, स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉक्टर राऊळ म्हणाले. उमठे धरण संघर्ष समितीचे पदाधिकारी ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी उमठे धरणाच्या प्रश्नाला राजकीय व प्रशासकीय उदासीनता कारणीभूत असल्याचं म्हटलंय, तर धरणात निधी खर्चात भ्रष्टाचाराचा वास देखील येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. 2 वर्ष किंवा 3 वर्ष अगोदरपासूनच ह्याच्यामध्ये आहे, कारण पाणी प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आणि माझ्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये पण मुद्दा हाच होता की ज्यावेळी मला तुम्ही निवडून द्याल, मी सर्वप्रथम पाण्याचाच मुद्दा हा मांडीन आणि त्याप्रकारे मी तो मांडला. आणि हा नुसता मुद्दा नाही आहे, तर हा मला ह्याच्यातनं आपल्या गाववाल्यांना, माझ्या ग्रामस्थांना, माता भगिनींना पाणी घर पोचवायचं आहे आणि ही उमेद घेऊनच मी हा प्रश्न मांडलेला आहे. आणि येणाऱ्या काळात अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा गाळ कसा साफ होईल याच्यासाठी मी नक्की प्रयत्नशील असेन. सध्या काय परिस्थिती आहे आपण पाहिलेलं आहे. पाण्याचा जर भीषण टंचाई जाणवते आणि दूषित पाणी देखील गावाला पाणी पुरवठा होतो. प्रामुख्याने काय कारणं असावीत सर? गाळ प्रामुख्याने कारण हेच आहे की कित्येक वर्ष हा गाळच निघालेला नाहीये. का निघाला नाही याची उत्तरं तुम्ही सगळेच जाणताय, पण हा गाळ निघणं गरजेचं आहे. कारण ह्या धरणातनं पूर्वी अगदी आवास, रेवस, स्थळपर्यंत पाणी जायचं आणि आता आपल्याला चौल असेल, माझं नागाव आहे, अक्षी आहे किंवा अग्राव, माझे रोडंडातले 5 पाडे आहेत, तिथे पाणी पोचत नाहीये. जर पूर्वी पाणी जात होतं, पोचत होतं, तर आता का नाही? ह्याचं कारण गाळच आहे. तर गाळ निघायला हवा आणि त्याचा पाठपुरावा आम्ही घेतोय. या पाणी टंचाईला असेल किंवा उमटे धरणाचा प्रश्न जो महाराष्ट्रामध्ये सातत्यानं चर्चेत येतो, राज्य सरकारची भूमिका असेल किंवा एकूणच लोकप्रतिनिधींची भूमिका आहे, ही कुठेतरी कमी पडते का? नक्कीच कुठेतरी नक्कीच कमी पडते, कारण हा मुख्य प्रश्न आहे. आपला माता भगिनी, महिला वर्ग ज्यांना आपण सक्षमीकरणाच्या आपण बाता मारतोय आणि इथे त्यांना रोज पाण्याचे हंडे भरायला दूर राहायला लागतंय किंवा पाणी आज येईल, उद्या येईल, 2 दिवसांनी येईल, वाट बघत घरी राहायला लागतंय, कामधंदे सगळे सोडून. नक्कीच आपण कुठेतरी कमी पडतोय. आपल्या मागं जे पाणी दिसतंय संपूर्णतः हिरवगार पाणी आहे आणि शेवाळयुक्त पाणी आहे, दुर्गंधीयुक्त पाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय. काय सांगाल पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि एकूणच राज्य सरकारमधील एक घटक असलेले आपण एक लोकप्रतिनिधी आहात, काय आपली भूमिका असणार आहे हा प्रश्न तडीस न्यायला? माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मतदारसंघातील आणि सर्वच ज्यांना हे पाणी जात आहे त्यांना शुद्ध आणि चांगलं स्वच्छ पाणी मिळायला हवं. त्याच्यासाठी जी यंत्रणा लागेल ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा ज्याच्या रिलेटेड धरण आहे त्यांच्या माध्यमातून हे स्वच्छ पाणी प्रत्येक घरी पोचलं पाहिजे. पावसाळा जवळ आलेला आहे आणि ज्या पद्धतीनं गाळ उपसा होणं गरजेचं आहे, तो ते काम कुठेतरी होताना दिसत नाही. शासन प्रशासन कुठं कमी पडतंय? नक्कीच, कारण आता पाऊस कधी येऊ शकतो. मागच्या वर्षी 8 मेलाच पाऊस चालू झालेला
आणि आता आपण एप्रिल एंडिंगला आलोय आणि अजून कुठेच गाळ काढायची सुरुवात नाहीये किंवा काहीच चर्चा नाहीये. मी फक्त विषय मांडला, पण त्याचा निकाल यायला पाहिजे. कारण मला लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिलंय. मला इथे येऊन काय कोणतं उत्पन्न सोर्स तयार करायचंय असं नाहीये. मी जनतेतनं मला निवडून दिलंय आणि माझी स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे की मी हा प्रश्न मार्गी लावावा. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाठपुरावा उमटे धरणाचा करतायत. काय सांगाल, कशा पद्धतीचं त्यांच्या सहकार्याची अपेक्षा? नक्कीच अध्यक्ष साहेब श्री मंगेशजी वाकडीकर साहेब यांच्याशी माझी काल परवा पण चर्चा झाली. ते उद्या ह्या संदर्भात आम्हाला वेळ सुद्धा देत आहेत आणि ह्याच्यातनं चांगलीच चर्चा होऊन आपल्याला जसं हवंय तसा मार्ग निघेल अशी मला आशा आहे. मी ज्या विभागात राहतो नागाव, पर्यटन दृष्ट्या एवढा सुंदर आणि रोज पर्यटक लाखो पर्यटक तिथे येत असतात आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. पण समुद्राच्या बाजूनी जे बॅकवॉटर खाडी येते, खाडीच्या बाजूला तुम्ही बघाल तर सगळ्या विहिरी या खाऱ्या पाण्याच्या किंवा मुसळ पाण्याच्या आहेत. तसंच माझ्या विभागात थेरोंडा, पाचपाडे आहेत, आग्राव सारखा एरिया आहे जिथे मच्छी व्यवसाय आणि सगळा माझा कोळी समाज, माता भगिनी तिथे राहतात आणि त्यांचा आता व्यवसायाचा टाइम आहे, ज्यांचा आता सीझन आहे मच्छी पकडण्याचं. आता ते आपल्याकडे 2 दिवसांनी 4 दिवसांनी पाणी जात आहे, कुठे जातच नाही आहेत. तर ह्या माझ्या मच्छीवाल्या ज्या भगिनी आहेत त्या पाण्याची वाट बघतात सगळा व्यवसाय सोडून. हे कुठपर्यंत चालणार आहे? त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि रोजच्या रोज आपल्याला आपल्या गावात स्वच्छ आणि सुंदर पाणी जायला पाहिजेत. त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मैं उनके पीछे रहता हूँ. या ना सर, काय सांगाल, कशा पद्धतीचं इथं उमटे धरणाची जी जॅकवेल आहे ती देखील संपूर्णतः तुटलेली आहे. पाण्याची जी पातळी आहे ते मोजमाप करणारे पोल कोसळलेले आहेत. या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नाही आहे, पूर्ण खडताळ रस्ता आहे आणि गाळ देखील या ठिकाणी उपसा होत नाही. काय सांगाल? मी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून खूप वर्षापासून बघतोय की इथे जॅकवेल तुटलेला आहे, फिल्ट्रेशन प्लांट बांधलेला आहे पण तो चालू नाहीये. तर त्यामुळे नक्कीच पाणी चांगलं स्वच्छ जनतेला मिळत नाहीये. आणि धरणावर आता आम्ही आलो, जेमते म्हणजे गाडी तिकडे पार्क करून अर्धा तास चालत आणि दगड दोंडे पार करत आलोय. तर सोयीसुविधा व्हायला पाहिजे. पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो मुख्यत्वे करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लवकरात लवकर सुखकर व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि मी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे.